आषाढ संपत आला, पण आभाळाने जणू चंद्रपूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. काही दिवसांच्या पावसानंतर ढगांनी अचानक दडी मारल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आशांवर विझण पडली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून घरातील दागिने गहाण ठेवून रक्ताचे पाणी करून धान आणि कापसाची पेरणी केली. नांगरणी, वखरणी, बियाणे, खते आणि औषधांवर हजार रुपये खर्च केले. मात्र आज तेच पीक पाण्याअभावी डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. बांधावर उभा असलेला शेतकरी आकाशाकडे आस लावून पाहतोय. प्रत्येक काळा ढग त्याला आशेचा किरण वाटतोय, पण काही क्षणातच तो ढग निघून जातो आणि मागे राहते ती फक्त निराशा. शेतातील हिरवळ पिवळसर पडू लागली. कोळी रोपेही तहानेने करपत आहेत. जणू तीही पाण्यासाठी याचना करत आहेत. याचाच सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी. पाहूयात. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी प्रवीण. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अर्थात पाणी जास्त आलं तरी शेतकऱ्याचं पीक मरते आणि कमी आलं तरी मरतं. हे खरी तर वास्तविकता आहे. आपण जर एकंदरीत पाहिलं तर हा देश कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिन म्हणून सरकार प्रयत्न करते, पण खरोखरच अच्छे दिन आहेत की नाही? सध्याची परिस्थिती काय आहे? ऋतूप्रमाणे यावर्षी पाऊस खूप कमी पडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठं आर्थिक संकट आलं आहे. हातातलं पीक गेलं आणि परत त्यांना तिथं पैसे गुंतवावे लागले, अशी विचित्र परिस्थिती आहे. जुलै महिन्याची आज 13 तारीख आहे. आज जुलै महिन्याची 13 आणि 14 तारीख आली, मात्र अद्याप पावसाचा पत्ता नाही. थोडाफार पाऊस आला, त्या आधारे शेतकऱ्यांनी पळे टाकले. धानाची रोवणी करायची या उद्देशाने पळे टाकले, मात्र ते पळेच त्यांचे मरून जातात. माझ्यासोबत काही ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी काही बोलणार आहोत. आबाजी, काय नाव आहे तुमचं? वाडकसन गायकवाड. बघ, काय म्हणते शेतीची परिस्थिती काय आहे सध्या? काय तर सांगा ती का लागले बनवे हां, पडले पिंगर लागले का सोकाले आता म्हणजे काय सोकायला काय लागलं नेमकं? परे परे. परे अच्छा, कधी परे टाकले होते? परे टाकले अडदरात. कोणत्या आशेनं परे टाकले तुम्ही? आता तलावाचा प्रमाणे आशीनच. अच्छा अच्छा, हा येईल. पाऊस पडला का नाही पडला? नाही. बरं, आता काय करावं लागेल त्या पड्यासाठी? आता का करायचं? आता का करू? आता पाणी येईल तर जगतील ना, पण गेला. मग यावर्षीचं पीक मग आता पहा ना तुम्ही. काहीच नाही. तुम्ही काय सरकारला काय विनंती करायला आता का करू? तुमच्याकडून एकदा विनंती करू सरकारला? आमच्या टीव्हीच्या माध्यमातून काय विनंती कराल तुम्ही सरकारला? हा तेच म्हणून यंदाचा हंगाम कसा बा. हा, हा पाणी नाही पडत, पाऊस नाही पडत, आपण जगावं कसं? जित्रूप जगल कसा? आधी त्याला चाराच नाही राहील का? जित्रूप म्हणजे काय? बैल. हा, बैल. अच्छा अच्छा, बरोबर. हा, बाजी, काय नाव आहे तुमचं? हा, हेच काय आहे. अच्छा, अरे बापरे. म्हणजे काय, कोणती कहाणी आहे? चांगली आहे. हेच कहाणी आहे. पाऊस नाही, काहीच नाही. सुमटाला लागले परे. आ? सुमटाला लागले परे. परे. हो, पाऊस नाही आहे. पाऊस नाही आहे. अच्छा अच्छा, नक्कीच. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे बळीराजा खूप मोठ्या संकटात फसला आहे. पावसाने पाठ फिरवली. पाऊस आला तर शेतकरी जगला, अन्यथा यावर्षी मुश्किल आहे. काय तुमचं नाव? काय तुमचं? माझं नाव आकाश देवराव भांडारकर, खातोडा, वरसी. आता सध्याची परिस्थिती अशी आहे का पाण्याची, म्हणजे पाण्याची पक्की गरज आहे आता. म्हणजे परे वारले, कपाशीची नुकसान, खत बियाणा घेऊन आहे, मला पाणी नाही. बरं, तुम्ही किती दिवस झाले परे टाकून? परे टाकले का आमचे 15 ते पाऊण महिना होते. आता परत डबल परे टाकावं लागेल पाऊस आला तर? आता पाऊस नाही आला तर डबलचीच परिस्थिती आहे. म्हणजे शेतकऱ्याचं म्हणजे आता बियाणा म्हणजे सीडचा घेऊन सनी आता नुकसान. अच्छा अच्छा, किती साधारण तुमचा वैयक्तिक जर विचार केला, आपण एक अंदाज लावला, किती नुकसान होईल तुमचा अंदाजे? माझा वैयक्तिक नुकसान म्हणजे नाही तरी 2.5-2 लाखांना नुकसान आहे. किती एकर शेती आहे तुम्हाला? मला 20 एकर शेती. हो, पुन्हा केलेली शेती आहे. अच्छा, केलेली शेती आहे. सध्या तुमचं काय, कसं काय म्हणता तुम्ही? सध्याचं वातावरण, परिस्थिती कशी आहे सध्याची? शेती पावसाची गरज आहे. पावसाची गरज आहे. हा, पाऊस नाही आहे. नाही. किती दिवस झाले पाऊस नाही? आता 8-10 दिवस झाले पाऊस नाही. नाही. त्याच्या पहिले किती पडला पाऊस? पाऊस पडला. सडा टाकला टाकल्यावानी पाणी आणि दुसऱ्या दिवशी पुरा जसा तसा वारूनच जाईल. काय नाव तुमचं? कुठलं तुम्ही? आम्ही खांबाळा. अच्छा, काय नाव? संगेश मोतीराम रजमल, खांबाळा. पाऊस कधी आला? पाऊस आता 3-4 दिवस झाला, पाऊसच नाही काय चाराण्याचा. अच्छा, पुरे परे वारून गेलेत. आता दुसरी परे टाका लागला आपल्याला.
नक्कीच शेतकऱ्यावर खूप मोठं संकट आलं आहे. बळीराजा खूप फार संकटामध्ये आहे. त्याच्यामुळे पाऊस पडेल आणि आमची शेती पिकेल खूप यावर्षी मुश्किल झालं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.